मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आता अबोलीला पल्लवीच्या वकिलांचा फोन येतो आणि अबोली आजी व राघूला शार्दूलची काळजी घ्या असं सांगत आता अंकुशसोबत त्या वकिलांना भेटायला आलेली असते. तेव्हा पल्लवीचे वकील ॲडव्होकेट देवधर अंकुश आणि अबोलीला सांगतात की पल्लवीने मला तुम्हा दोघांचेही नंबर दिलेले होते, परंतु अंकुश सरांचा फोन लागला नाही म्हणून मी तुम्हाला फोन केला. पल्लवीच्या मागे कोल्हापूरला 100 एकर जमीन, तिचे 2 बंगले, मुंबईतील एक फ्लॅट आणि तिची सगळी स्थावर जंगम मालमत्ता मिळून 150 कोटींची प्रॉपर्टी आहे आणि ही प्रॉपर्टी शार्दूल संज्ञान होईपर्यंत त्याला मिळणार नाही. तुम्ही त्याची देखभाल करत आहात, परंतु तुम्हालाही यातील काहीही मिळणार नाही व काही. आता अंकुश आणि अबोलीला समजावत असतात तेव्हा अबोली म्हणते की होय सर, मला देखील याची कल्पना आहे, मी देखील वकिलीचा अभ्यास केलाय. होईल ते सगळं नियमानुसारच होईल, परंतु या सगळ्याची फक्त देखभाल ट्रस्ट करू शकेल. शार्दूलच्या नावाने ज्या काही सेव्हिंग्ज असतील त्याला ट्रस्ट हात लावू शकत नाही असं त्या वकिलांना बोलते. तेव्हा ॲडव्होकेट देवधर म्हणतात की होय, मी देखील तेच सांगणार होतो. अंकुश आणि अबोली आता त्या कन्सेंट फॉर्मवर सह्या करून बाहेर येतात. अबोली म्हणते की सर, आता आपली जबाबदारी वाढली आहे. तेव्हा अंकुश बोलतो, होय, आपण शार्दूलची अगदी पोटच्या मुलासारखी काळजी घेऊ, त्याची ट्रीटमेंट सगळं काही करू. परंतु मला एक कळत नाही आहे, पल्लवीने त्या वकिलांना आपला नंबर का दिला असेल? तेव्हा अबोली म्हणते, सर, तिचा तुमच्यावर खूप विश्वास होता. त्यानंतर अंकुश अबोलीला त्यांनी त्या बहुरूप्याचं स्केच व्हायरल केले, आता लवकरच तो सापडेल असं बोलतो. अबोली ही होकार देते आणि आता घराकडे निघते. तर अंकुश पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो तेव्हा ज्या लोकांनी बहुरूप्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता ती सर्वजण आता चौकीत आलेले असतात. क्रिश आता अंकुशला सांगतो की त्या बहुरूप्याला यांनी पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु चाकूचा धाक दाखवून तो निसटून गेला. अंकुश त्या सर्व नागरिकांचं कौतुक करतो, म्हणतो की तुमच्यासारखे सुजाण नागरिक असेल तर कुठलाही गुन्हेगार मोकाट फिरताना 10 वेळा विचार करेल. परंतु यापुढे तुम्ही कायदा हातात घेऊ नका, वाटलं तर लगेच फोन करा, आम्ही तिकडे पोहोचू. आणि तो आता सर्वांचे आभार मानून त्यांना जायला सांगतो. तर क्रिश आता अंकुशला म्हणतो की सर, तुमचा प्लॅन सक्सेसफुल झालाय, तो बहुरूपी लवकरच आपल्या ताब्यात असेल. तेव्हा अंकुश म्हणतो की होय क्रिश, आता सोशल मीडिया खूपच ॲक्टिव्ह झालाय, मला प्रत्येकाच्या फोनमध्ये त्या बहुरूप्याचा फोटो हवाय आणि आपल्या जवळपासच्या खबऱ्यांना देखील तू मेसेज कर. क्रिश होकार देत निघून जातो. तेव्हा अंकुश मनाशी म्हणतो, तुला काय वाटलं पल्लवीचा खून करून तू असाच मोकाट फिरशील, पण तुझी जागा जेलमध्ये आहे आणि मी लवकरच तुला तिथे पोहोचवील. तर इकडे अबोली घरी येते आणि शार्दूलला भूक लागली असेल असं आजीला सांगून जेवणाचं ताट घेऊन आता पल्लवीच्या घराबाहेर येते. खिडकीतून डोकावते, शार्दूल खेळत असतो. तेव्हा अबोली खुश होत देवा याला असंच कायम हसत राहू देत अशी प्रार्थना करते. अबोली जेव्हा आत येते पाहते तर एक व्यक्ती पाठमोरा बसलेला असतो. तर शार्दूल सांगतो की हे काकांना मम्माचे फ्रेंड आहेत, त्यांनी मला ही न्यू कार आणून दिली आहे. तेव्हा अबोली विचारते कोण आहे ते, आणि त्याचवेळी तो बहुरूपी आता मागे फिरतो आणि अबोलीकडे पाहून हसत असतो. त्याला पाहताच अबोलीच्या पायाखालची जमीनच सरकते, तिला खूप मोठा धक्का बसतो. अबोलीच्या तोंडचं पाणीच पळालेलं असतं. तर तो बहुरूपी आता शार्दूलला सांगतो की बाळा, तू जरा वेळ आत जाऊन खेळतोस का? मला तुझ्या अबोली मावशीशी ना जरा गप्पा मारायच्या आहेत. तेव्हा शार्दूल आत निघून जातो. तर त्यानंतर तो बहुरूपी आता दरवाजा बंद करतो आणि अबोलीजवळ येत म्हणतो की तुला काय वाटलं मी इथे कधीच येऊ शकणार नाही का? पण तुझ्या नवऱ्याने, त्या अंकुशने माझं बाहेर फिरणं मुश्किल केलंय आणि म्हणूनच मी तुमच्यासमोर तुमच्या याच चाळीत माझा चेहरा घेऊन आलोय. अबोली घाबरतच म्हणते, हे बघ, तू शार्दूलला काहीही करायचं नाही. तर बहुरूपी म्हणतो की झालं का तुझं? आणि शार्दूलला काय मी केव्हाही संपवू शकतो. जर का तू किंवा तुझ्या नवऱ्याने एकही चुकीचं पाऊल उचललं ना तर मी शार्दूलला, असं बोलतो. तेव्हा अबोली घाबरतच म्हणते, तुला जे हवं आहे ना ते सगळं मी देईन, परंतु शार्दूलला काहीच करायचं नाही. त्यावर तो बहुरूपी म्हणतो की अगं, आता खून करताना मला विचारच करावा लागत नाही,
कारण मी एक खून केला काय किंवा 10, मला शिक्षा एकच होणार, फाशी. आणि म्हणूनच शार्दूलला संपवताना मला काहीही वाईट वाटणार नाही. जर का त्याला काही होऊ नये असं वाटत असेल तर या शहरातून सुखरूप बाहेर निघण्यासाठी तुला माझी मदत करावी लागेल, नाहीतर त्यालाही तिथेच पोहोचवील जिथे त्याच्या आईला. असं बोलतो तेव्हा अबोली गयावया करत म्हणते की नाही, अजिबात नाही. तर तो बहुरूपी बोलतो की जोपर्यंत मी या शहराच्या बाहेर सुखरूपपणे पडत नाही ना तोपर्यंत मी इथेच राहणार. तेव्हा अबोली म्हणते, हे बघ, तू शार्दूल सोबत काहीही करू नकोस. तर तो बहुरूपी आता लगेच अबोलीला चाकूचा धाक दाखवत म्हणतो की तू जरा जरी हुशारी केली ना तर त्या इतक्याशा जीवाला संपवायला मला कितीसा वेळ लागणार आहे. अबोली खूप घाबरलेली असते. काहीसा विचार करत ती घाईनेच दरवाजा उघडायला जाते. तेव्हा तो बहुरूपी जोरानेच ओरडत खाली बसतो आणि अबोलीला म्हणतो की अगं, शार्दूल आत खेळत आहे, त्याचा जरा तरी विचार कर. तेव्हा अबोली त्याला सांगते की मला तुझं डील मान्य आहे, मी सगळं करायला तयार आहे, पण शार्दूलला काहीही करू नकोस. तेव्हा तो बहुरूपी म्हणतो की होय, तसंही शार्दूल माझी जमानत आहे, मी त्याला काहीही करणार नाही. परंतु जर का तू किंवा तुझ्या नवऱ्याने जरा जरी हुशारी दाखवायचा प्रयत्न केला ना तर. तेव्हा अबोली म्हणते की नाही, काहीच करणार नाही. त्यानंतर तो बोलतो की जा, जाऊन मला काहीतरी खायला आण, खूप भूक लागली आहे. अबोली काहीतरी विचारात असते आणि जायला निघते. तेव्हा बहुरूपी पुन्हा एकदा तिला खाली बसायला सांगतो आणि अबोलीकडे एक घड्याळ देत म्हणतो की हे तुझ्यासाठी गिफ्ट आहे, यात एक माईक आहे, कारण बाहेर जाऊन तू जर का अंकुशला सगळं खरं सांगितलं तर. कारण याआधी देखील तू बरंच काय काय केलं आहेस. आता तुझ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजवर या वॉचमधूनच माझी नजर असेल, त्यामुळे काहीच हुशारी करायची नाही, असं तो अबोलीला सांगत असतो. त्यानंतर अबोलीचा मोबाईल देखील काढून घेतो आणि सांगतो की जर कोणी विचारलं तर सांगायचा आठवत नाहीये, हरवलाय. कारण आता तुला फक्त माझ्याशीच संभाषण करायचंय, इतर कुणाला मेसेज करण्याची गरजच भासणार नाही. जा, माझ्यासाठी खायला घेऊन ये, असं बोलतो. तेव्हा अबोली आता घाईनेच इकडे घरी येते आणि जेवणाचं ताट वाढत असते. आजी विचारते, अगं काय झालंय, शार्दूल तर जेवलाय ना. ती गप्पच असते, ती काहीही उत्तर देत नाही. त्यानंतर आजीचं लक्ष तिच्या हातातील घड्याळाकडे जातं. आजी जेव्हा त्याबद्दल विचारते, अबोली खोटं सांगते की हे घड्याळ ना मला शार्दूलने दिलंय, हे पल्लवीचं घड्याळ आहे. तेव्हा आजी म्हणते की होय, ते पोरसुद्धा ना तुझी ही किती काळजी घेतं ना. अबोली आता घाईनेच जायला निघते. आजी तिला थांबवत पुन्हा विचारते, अगं, इतकं सगळं जेवण घेऊन कुठे जात आहेस. अबोली आता आजीकडे पाहतच राहते. त्यानंतर ती जेव्हा येऊन दरवाजा ठोठावते, हा बहुरूपी दरवाजा उघडतो. ती आत येते. तिने जेवणाची 2 ताटं वाढून आणलेली असतात. बहुरूपी खुश होत खायला जातो आणि लगेच अबोलीला म्हणतो की आधी तू खा. अबोली नकार देते. तेव्हा तो चिडूनच म्हणतो की अगं, बायको म्हणून प्रेमाने नाही खायला घालते, माझ्या सेफ्टीसाठी आहे, जर का यात तू काही मिसळलं असलं तर. अबोली सांगते की घरचं जेवण आहे. परंतु बहुरूपी तिला दम देत खाली बसवतो आणि सांगतो की या दोन्ही ताटातल्या प्रत्येक पदार्थाचा एक घास तू घ्यायचास. त्यामुळे अबोली आता नाविलाजाने त्याला जेवणाचा प्रत्येक घास खाऊन दाखवते. त्यानंतर अखेर तो जेवणाला सुरुवात करतो. अबोली मात्र घड्याळाकडे पाहत अंकुशच्या येण्याची वाटच पाहत असते. त्याचवेळी इकडे अंकुश घरी येतो. तेव्हा त्याला आजीकडून कळतं की अबोली तर शार्दूलकडे आहे. तेव्हा अंकुश आता शार्दूलला भेटायला येत असतो. आता अंकुश त्या बहुरूप्याला भेटेल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तर पुढील भागात जेव्हा तो बहुरूपी रात्री झोपलेला असतो, शार्दूलच्या काळजीपोटी अबोली गुपचूप आत येते आणि शार्दूलला उचलून तिथून नेणारच असते. परंतु त्याचवेळी अंकुश नाईट ड्युटीवरनं परत येतो आणि दरवाजा ठोठावत अबोली दार उघड असं बोलत असतो. त्या आवाजाने बहुरूप्याला जाग येते आणि तो अबोलीला पाहतो व जोरानेच तिच्या कानाखाली मारतो. अशाच नवीन भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.